मी पण मतदारसंघाचा आमदार आहे, महाराष्ट्रात माझं नाव आहे, देशात माझं नाव आहे, पण या मतदारसंघात एक माणूस सुद्धा सांगणार नाही की आमदार संजय गायकवाडांचा 7 वर्षात कुणाला काही छोटासा त्रास या ठिकाणी आहे म्हणून एक व्यक्ती सांगणार नाही. आपण परवा दिवशी कार्यक्रम घेतला, लोकांचे प्रवेश घेतले, कुणाला गाडी दिली नाही, कुणाला भाड्याला पैसे दिले नाही, लोक स्वतः आले आणि आमच्या चिखलीच्या श्वेताताई आमदार एका बाईटमध्ये बोलल्या की म्हणे बुलढाण्याच्या आमदारांनी सरपंचांवर माहितीच्या अधिकाराचे काय टाकले, माहितीचा अधिकार टाकला आणि त्यांना धाक देऊन प्रवेश घेतला. माझं ताईंना सांगणं तर एक माहितीचा अधिकार, ते माहितीच्या अधिकारासारखं इजड करतच नाही कधी. माहितीचा अधिकार टाकायचा, त्याला ब्लॅकमेल करायचं, मग आणायचं, हे मी नाही करत. हे तुम्ही तुमच्या घरात चौकशी करा की हे कोण करताय म्हणून. हे आम्ही नाही करत. आमचं सरळ सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे, विषय खतम करायचा, मागून पाठी खंडर गुप्ताचा आम्हाला जमतच नाही. चिखलीवाल्यांच्या डोक्यात शंका आहे, अचानकपणे मृत्युंजय गायकवाड चिखलीमध्ये कशाला आले, अचानकपणे संजीव गायकवाड चिखलीमध्ये लक्ष कशाला द्यायला लागले. मी अचानकपणे लक्ष देत नाहीये. मी नगरपालिकेच्या आधी पण त्या ठिकाणी 2 मीटिंग घेतल्या, मोठा मेळावा पण घेतला. आम्ही प्रयत्न हे करत होतो की आम्हाला काही झालं तर चिखलीमधले जिल्हा परिषदच्या जागा आणि नगरपालिकेच्या जिंकायच्या, पण त्या ठिकाणी नगरपालिकेत आम्हाला फार यश मिळत आलं नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की आता किमान जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपल्या कार्यकर्ते निवडून आले पाहिजे. आणि त्यातल्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चिखलीमध्ये शिवसेनेचा खासदार हा 10-15 हजारांनी मागे पडलेला आहे. तो येणाऱ्या काळात मागे पडता कामा नये, याच्याकरता आपण चिखलीत लक्ष घातलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही चिखलीमध्ये उतरलो. चिखलीमध्ये ही चर्चा आहे की बुलढाणा विधानसभा ही राखीव होणार आहे, मेकरचं आरक्षण उठणार आहे, ते बुलढाण्यात पडणार आहे. मग संजीव बोले बुलढाण्यात मतदारसंघात जागा नाही, मग ते बुलढाणा सोडून चिखलीत येणार आहे. असं अजिबात काहीच नाहीये. बुलढाण्याची जागा राखीव होत नाही. मेकरची जागा आरक्षण उठलं तरी ते बुलढाण्यावर पडत नाही. त्याच्यामुळे ही शंका सुद्धा चिखलीकरांनी डोक्यातून काढून टाकावी. आमच्या घरातून कोणी चिखलीमध्ये आमदारकी करण्याकरता आम्ही सगळं करतो हे देखील तुमच्या डोक्यातून काढून टाका की आम्हाला मृत्युंजयला विधानसभा लढायची का संजय गायकवाडला विधानसभा लढायची म्हणून आम्ही चिखलीत घुसलो, अजिबात नाही.